नमस्कार. आज मी शीतल गायकवाड. आज जागतिक महिला दिन सगळीकडे साजरा होत आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त मला काही बोलण्याची आज संधी मिळाली आहे. म्हणून मी माझे विचार तुमच्यासमोर सांगते. जागतिक महिला दिन साजरा करणे म्हणजे स्त्रीची प्रतिष्ठा, स्त्रीचा मान-सन्मान आणि तिला देत असलेल्या समाज तिला देत असलेल्या काही गोष्टी, याच्यासाठी फक्त एकच दिवस हा ठेवला गेला आहे का? अशी आजकाल परंपरा सुरू झाली आहे. जसं आज जागतिक महिला दिन आहे, पितृदिवस, मातृदिवस असे अनेक दिवस आजकाल आपण साजऱ्या करण्याची प्रथा पडत आलेली आहे आणि पाडतो आहे. मला असं वाटतं, की स्त्री ही अनंत कालाची माता आहे, जननी आहे, की जी अनेक गोष्टी करत असते. म्हणजे तीच शिल्पकार आहे सगळ्या गोष्टींची. तिच्यासाठी हा एक दिवस फक्त साजरा व्हावा असं काय व्हावा असं मला नाही वाटत. म्हणजे 365 दिवस ती जी कार्यरत असते, घर तिचं चालवते, घरातल्या अनेक गोष्टींचे निर्णय घेते, मुलांना मोठं करते, पाहुणे आलेत, कोणी आलं, घर सांभाळण्यापासून तर आपल्या पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्याला साथ देत असते. असा प्रत्येक दिवस स्त्रीचा असतो आणि त्या प्रत्येक दिवशी ती तिचं काहीतरी तिच्यामध्ये असलेले गुण किंवा तिच्यामध्ये जे असलेले धाडसी गुण असतात, ते ती जगासमोर किंवा परिवारासाठी त्याचा उपयोग करत असते. पण आजकाल ती जी मी म्हटली आत्ताच ती प्रथा झाली आहे, की एका दिवसापुरतं फक्त कोडकौतुक करणे, की आज महिला दिन आहे आणि त्या महिला दिनासाठी मग त्यावेळेला सगळ्यांना गोळा केलं जातं. त्या दिवसापुरतं कौतुक केलं जातं, तिचं म्हणणं ऐकलं जातं, तिच्या अनेक गोष्टींना प्रसिद्धी दिली जाते आणि त्यानंतर परत परत 1 वर्षासाठी ते सगळं थांबवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील कारण आपण भारतीय संस्कृतीत नकळत ह्या गोष्टीचा पुरस्कार एक स्त्रीच करत असते, की हां, ठीक आहे चालतंय. म्हणजे मीही त्याला जबाबदार आहे, की ठीक आहे, एक दिवस केलं पण पुढे मग मी पण त्या गोष्टीचा एवढा नाद करत नाही, की प्रत्येक दिवशीच माझं कौतुक करा किंवा असं नाही. आम्ही स्त्रिया म्हणून जेव्हा वावरतो त्यावेळेला किती अडचणींचा आम्हाला सामना करावा लागतो, तरीही आम्ही त्या मात करतो. कारण जिथे अडचणी नसले, जिथे चॅलेंजेस नसेल, ते जीवनच नाही असं आमच्यात एक इनबिल्ड काही गोष्टी असतात. ह्या जागतिक महिला दिनी मी एकच म्हणू शकेन, की महिलांनी स्वतःसाठी जगलं पाहिजे. कुटुंबासाठी, परिवारासाठी, जगासाठी, आजूबाजूसाठी आपण नेहमीच काहीतरी आपलं काम, आपले 100% देत असतो आणि त्यावेळेला नकळत आपल्या स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो. कारण की नेहमीच सवय असते, की आपल्यापुढे पती असतो, घरातले असतात, मुलं असतात आणि सगळ्यात शेवटी आपण आपल्याला ठेवतो. पण मला असं वाटतं, की एक स्त्री जेव्हा खंबीर असते, ती परफेक्ट असते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने, शारीरिकदृष्ट्या, मेंटली, फिजिकली ती जेव्हा स्ट्राँग असते, त्यावेळेला ती त्या कुटुंबाला अजून पुढे आणते. म्हणजे तिच्या निर्णयावर एक अख्खं विश्व उभं राहत असतं. ती जे पद्धतीने ती मुलांना शिकवते, एक नवीन जनरेशन तयार करते आणि त्याचंच श्रेय स्त्रीला दिलं जातं, एका आईला दिलं जातं आणि ते मिळवण्यासाठी ती कदाचित कधी-कधी कदाचित नाही, खूप वेळेला ती आपल्या आरोग्याच्याकडे दुर्लक्ष करते. सकाळी उठून डबे करायचे किंवा वेळेवर काही गोष्टी करायच्या नादात ती काही व्यायामाला जात नाही किंवा स्वतःसाठी 1 तास पण देत नाही. तर मी आजच्या ह्या जागतिक दिनी एवढंच सांगेल महिला जागतिक दिनी, की महिलांनी स्वतःसाठी सकाळचा 1 तास, संध्याकाळचा 1 तास आपल्यासाठी दिला पाहिजे. आपलं आरोग्य जपलं पाहिजे. जेव्हा आपण धडधाकट राहू, तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपण नक्कीच खूप चांगली प्रेरणा देऊ. आणि कारण की आत्ताच्या ह्या धकाधकीच्या जीवनात जे अन्न आपण खातो आहे, त्याचा खूप परिणाम आपल्या शरीरावर होतो. वाईट होतो, चांगला होतो. काही मेंटल आपल्याला जो काही त्रास होत असतो, ते सगळं सहन करण्याची ज्या काही गोष्टी आपल्याला व्यायामातनं मिळतात. थोडं विनोदबुद्धी आपल्यामध्ये तयार होतो जेव्हा आपण लोकांमध्ये मिक्स होतो. आपल्याला अजून काही गोष्टी सहन करण्याची ताकद मिळते आणि याच्यातनं आपलं आरोग्य सुधारतं आणि आरोग्य सुधारलं म्हणजे ती स्त्री स्वतःवर लक्ष देऊन स्वतःचं कुटुंब अजून चांगल्या प्रकारे चालवते. तसेच बाहेर ज्या काही अपॉर्च्युनिटीज तिला मिळतात कुटुंब सांभाळून, ते ती नक्कीच त्या ग्रॅब करते. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक क्षमता असते. कोणी दिल्यावरच ती आपण घेतलं पाहिजे असं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला पुरुषावरच डिपेंड असलं पाहिजे असं नाही, की नाही माझ्या नवऱ्याने हे करून दिलं तर मी करेन, असं नाही. ती स्वतःमध्ये खूप क्षमता असते. फक्त ती क्षमता तिने वेळोवेळी ती तपासली पाहिजे. मागच्या एक उदाहरण सांगते, की मागच्या वर्षी
एका शेती करणाऱ्या महिलाच्या एक मुलगी तिची मुलगीच तिला हाक मारून तिच्याजवळ येत असताना बिबट्याने त्या लेकीवर झडप घातली. जेव्हा त्या महिलेने ते पाहिलं, की अरे माझी मुलगी माझ्याकडे येत होती आणि हा बिबट्या मध्ये आला आणि आपल्या मुलीला ओढून घेऊन जातोय. त्या ज्या शक्तीनुसार ती काही वयाची असेल, 27-28 वर्षाची ती महिला होती, तिची ती मुलगी होती. ती ज्या वेगाने त्या बिबट्याकडे धावली, की बिबट्याला सुद्धा हार मानून तिच्या लेकीला सोडून पळावं लागलं. त्यावेळेला मला असं वाटलं, की एक शेतात काम करणारी एक महिला, तिच्यामध्ये एवढी क्षमता होती, की तिने बिबट्याला सुद्धा पळवून लावलं. अशी आपल्या म्हणजे मला हे उदाहरण सांगण्यामागचं हे आहे असं आहे, की प्रत्येक वेळेला काहीतरी प्रसंग आल्यावरच आपली क्षमता जागृत नका करू. की आपली क्षमता किती आहे ही वेळोवेळी तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयाप्रती आपल्या कुटुंबाला दिसत असते. फक्त की नाही आधी मुलाचं होऊ देत, मग मुलीचं होऊ देत, मग आपल्या हसबंडचं होऊ देत, मग घर होऊन जाऊ देत, गाडी होऊन जाऊ देत. मग आपण आपण आपल्यासाठी जगू किंवा आपल्या क्षमता बाहेर काढू. असं न करता जेव्हा संधी मिळेल ती संधीचं सोनं करावं आणि आपल्या असलेल्या कलागुणांना, आपल्यातल्या क्षमतांना पुरेपूर वाव द्यावं, आपलं आरोग्य जपावं, आनंदी राहावं आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. परिसर स्वच्छ ठेवल्याने काय होतं, की आपण फक्त घरच नाही साफ करावं, तर परिसर पण साफ ठेवला, 4 झाडं लावावे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. अलर्ट राहावं बाजारात फिरताना, आजूबाजूला फिरताना. माझी मुलगी नाही म्हणून नाही बघायचं, माझा मुलगा नाही म्हणून याला टोकायचं नाही, असं न करता जिथे काही गोष्टी चुकीच्या दिसल्या, तर एक जागरूक नागरिक म्हणून जेव्हा एक स्त्री लक्ष ठेवते प्रत्येक गोष्टीवर, तर नक्कीच काही गोष्टी बदलतात. मुलं ऐकतात. रस्त्याने मी जाताना तरी टोकते, की हे काय चालू आहे इथे? ते का करता आहेत? तर वचक बसतो, की कोणीतरी आपल्याला विचारणारं आहे. शाळेतनं मुलं कोणी तुम्हाला दिसले रस्त्याने, तर त्यांना दाबा, की "का इथे आलेत? तुम्ही स्कूल नाही का? शाळा नाही का?" असं जागरूक नागरिक म्हणून आपला वावर असला पाहिजे. कारण सर्वात जास्त चौकस नजर आपली असते आणि आपण जेव्हा समाजात वावरतो, त्यावेळेला जसं क्षणार्धात काही गोष्टी टिपतो, की हे चुकतं, हे बरोबर आहे. जे सिक्स्थ सेन्स आपल्याला महिलांना आहे, ते नेहमी अलर्ट राहून त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करावा. जेणेकरून थोडं पर्यावरणाला, आपल्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांना, आपण स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींनी आपण पॉलिश करत असतो आणि एक समृद्ध आयुष्य जगत असतो. त्याचबरोबर हे झालं सामाजिक गोष्टी, की जेव्हा आपण कुटुंबात आणि समाजात वावरत असताना करत असतो. तसंच अजून 2 गोष्टी मला खूप प्रकर्षाने बोलाव्याशा वाटतात, की आपल्या घरात जे ज्येष्ठ नागरिक असतात, म्हणजे आता शहर संस्कृती आहे, फ्लॅट संस्कृती आहे. त्याच्यामुळे खूप ठिकाणी मी बघितलं, की ज्येष्ठ जे घरातले व्यक्ती आहेत, हे बाजूला असतात किंवा त्यांचे निर्णय आपल्या निर्णयामध्ये घेतले जात नाहीत. एक काउन्सिलर आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला निदर्शनास आल्यामुळे मी हा मुद्दा इथे मांडते आहे. मला असं वाटतं, की ज्या आपल्या घरातले आपले आई-वडील आहेत, सासू-सासरे आहेत, त्यांना जर आपल्या परिवारातल्या छोट्या-मोठ्या निर्णयांमध्ये जर सामावून घेतलं आणि जर त्या आपल्यासोबत राहिली, तर याचा एक असा बेनिफिट होतो म्हणजे माझ्या घरात असल्यामुळे मला जाणवतं, की नकळत आपल्या मुलांवर कारण ही जी नवीन पिढी आहे ना, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आपल्याला त्यांना सांभाळणं. कारण त्यांच्या हातात जे गॅजेट्स आहेत त्याच्याने त्या कुठे जे एका लिमिटनंतर ते कुठे सैरभैर होतील हे आपल्याला कळूही देत नाही. इतके ते हुशार झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजून सांगण्यासाठी जर घरात आजी-आजोबा असले, तर मुलं पटकन त्यांचं ऐकतात. आजी-आजोबा लक्ष ठेवतात. ते आपल्यालाही अलर्ट करतात. कारण येणाऱ्या काळातले चॅलेंजेस हे खूप भयंकर आहेत आणि ते सगळं आपण व्यवस्थित म्हणजे आपली पिढी, आपलं पुढचं जनरेशन जसं वंशाचा दिवा असण्यासाठी जसे प्रयत्न केले जातात, पुढची पिढी ही चांगली समृद्ध घडावी याच्यासाठी घरात ज्येष्ठ व्यक्तींना महत्त्वाचे स्थान असले पाहिजे. त्यांचा विचार विनिमय असला पाहिजे. त्यांना तितकाच आदर गेला पाहिजे जेणेकरून आपले मुलंही त्यांना तो आदर देतील आणि त्याच्याने एक चांगलं कुटुंब आणि येणारी पिढी नक्कीच चांगली घडेल. आणि अजून एक मुद्दा आहे, थोडा धार्मिक आहे. धार्मिक म्हणण्यापेक्षा मी याला थोडा सायन्सचा जोड असा देते, की आपण महिला अनेक उपवास करतो. सोमवार करतो, मग मंगळवार, गुरुवार, अनेक असे आहेत, की जे व्रत आपण करत असतो. हे व्रत करत असताना सुद्धा मधला 1 तास आपण नेहमी वाचन केलं पाहिजे. खूप गोष्टी आहे महिलांचे कायद्यांपासून महिलांनी केलेले नवीन तंत्रज्ञान, ज्या मोठ्या-मोठ्या अधिकारी बनले त्यांनी काय-काय चॅलेंजेस स्वीकारून कारण घरातली लढाई, बाहेरची लढाई हे लढत असताना त्यांनी कसं मानसिक स्वास्थ्य सांभाळलं आहे. ह्या गोष्टी माहिती होतात आपल्याला जेव्हा आपण वाचन करतो. आपलं ज्ञान समृद्ध होतं. त्याचबरोबर एक मुद्दा मी असं सांगेल, की एवढे सगळे उपवास आपण जरूर करतो, पण एक जो 15 दिवसांनी एक उपवास येत असतो,
हा धार्मिक नक्कीच नाही, याला थोडा सायन्सची जोड अशी आहे, एकादशी. ह्या एकादशीच्या दिवशी जर आपण काही अन्न नाही ग्रहण केलं, पाणी किंवा काही फ्रुट्स ग्रहण केले, तर कसं असतं की 15 दिवसातनं एकदा आपल्या शरीराला अन्नाची बिलकुल गरज नसते. त्यावेळेला आपण जर उपवास ठेवला, तर ज्या आपल्या शरीरात पेशी असतात, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, ह्या रोज अन्न खाऊन-खाऊन सुस्तावलेल्या असतात आणि त्याच्याने काय होतं, की अनेक आपण कारण की हा इतका आपण जे फूड खातोय ते इतकं अनहायजीन आहे किंवा इतकं फवारणी केलेलं वगैरे असतं, की आपोआप प्रत्येक शरीरात आता आपण खूप ऐकतोय, की प्रत्येक घरापरत कोणाला कॅन्सर असतो, कोणाला अनेक आजार असतात. तर हे जे आजार आहेत, हे फक्त ह्या खाण्यामुळे होतात. कितीही आपण पाण्याने धुतले तरी ती फवारणी कारण पीक चांगलं येण्याकरता फवारणीचा जो मारा केला जातो पिकांवर त्याच्यामुळे हे आजार पसरले आहेत. जर 15 दिवसाच्या ह्या उपवासामध्ये 15 दिवसांनी जी एकादशी येते त्या दिवशी जर आपण आपलं पोट रिकामं ठेवलं, त्यावेळेला ह्या सुस्तावलेल्या पेशी यांना जी खायची सवय लागलेली असते, त्या शरीरभर फिरून ज्या कुठे काही गाठी असतात, काही चुकीचे मसल्स डेव्हलप झालेले असतात, ते हे खायला सुरुवात करतात. म्हणजे थोडक्यात आपली बॉडी क्लीन होत असते ह्या 15 दिवसाच्या उपवासाने. 15 दिवसांनी येणारे एकादशीने. त्याच्यामुळे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मी जिथे पण लेक्चरला जाते किंवा ज्याही लोकांना भेटते, मी त्यांना सांगते, "एवढे उपवास करू नका. एक 15 दिवसातनं तेवढा उपवास करा, तुमची बॉडी क्लीन होईल." याला सायंटिफिक रिझन आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, की त्या दिवशी आपल्या शरीरात असलेलं सगळं त्या पेशी खाऊन टाकतात आणि आपण परत पुढचे 15 दिवस फ्रेश राहतो. परत 15 दिवसांनी आपल्या शरीराला अन्नाची गरज नसते. परत एकादशी येते. अशी ही देवाने आपल्या शरीरासाठी किंवा जे काही आपण सायंटिफिक वेने म्हणूया, आपल्याला माहीत नसतात अनेक गोष्टी, ह्या ज्या मी रिसर्च केला होता, माहिती घेतली होती म्हणून मी या सर्व महिलांपर्यंत पोहोचवेन. आई जेव्हा घरात उपवास करायला लागल्या, आपोआप सगळ्यांना ती सवय लागते आणि आपलं एक दिवस न खाता आणि 15 दिवसांनी सवय होते शरीराला, की आपण त्या दिवशी अन्नाची गरजच लागत नाही. असं मी एक सजेशन देऊ इच्छिते. आजच्या महिला दिनी मी आपल्याशी हा संवाद साधला. याच्यासाठी 4-5च मुद्दे होते जे खूप महत्त्वाचे होते. पण ते खूप आपल्यासाठी आता येणाऱ्या काळात, धकाधकीच्या काळात गरजेचे होते. म्हणून मी आपल्यापर्यंत पोहोचवले, हा संवाद साधला. पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा काळ हा सगळ्या महिलांनी आनंदी व्यतीत करावा. जेणेकरून काहीही रिग्रेशन राहत नाही, की मी इतकं काही केलं आणि मला काही मिळालं नाही म्हणून येणारा प्रत्येक दिवस हा महिला दिनासारखा जगावा, आनंदाने जगावा. असं म्हणून मी तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते.